अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले स्वामींच्या या अनमोल विचारांमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा काही वेळ तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी शिकवण तुला देऊन जाणार आहे. आजपर्यंत रोज स्वामींचे विचार ऐकलेले आहेस, पण हे स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशी जुळलेले असेल, कारण की हे विचार आणि ही शिकवण हे तुझ्या आयुष्यामधील तुझ्या प्रत्येक दुःखांना, तुझ्या प्रत्येक संकटांना, तुझ्या प्रत्येक आजाराला, तुझ्या प्रत्येक कर्जाला आणि तुझ्या प्रत्येक आयुष्यातील पनवतीला दूर करेल. कारण की हे विचार जर तुझ्या मनीज्ञानी ठेवलेस तर नक्कीच कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक हा पडूच शकतो. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल हा घडूच शकतो. आयुष्यातील अडचणी बाहेरपेक्षा आपल्या मनात जास्त असतात. आयुष्यातील अडचणी बाहेरपेक्षा आपल्या मनात जास्त असतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, मनावर नियंत्रण मिळालं की प्रत्येक समस्येचा मार्ग आपोआप सापडतो. मनावर नियंत्रण मिळालं की प्रत्येक समस्येचा मार्ग आपोआप सापडतो. सोप्या शब्दात समजावून सांगायचं तर बऱ्याच वेळा आपण अडचण मोठी आहे असे मानतो, पण प्रत्यक्षात आपली भीती, नकारात्मक विचार किंवा आत्मविश्वासाचा अभाव हेच आपल्याला थांबवतात. ज्या दिवशी आपण मन शांत ठेवलं, धैर्य राखलं आणि स्वतःवर विश्वास ठेवला, त्या दिवशी तीच अडचण सोपी वाटू लागते. मग मार्ग शोधावा लागत नाही, तो आपोआप दिसू लागतो. थोडक्यात मन मजबूत असेल तर आयुष्याची लढाई अर्धी जिंकलेली असते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामी समर्थांचे विचार तुझे नक्कीच मन मजबूत करेल. स्वामी समर्थांचे शब्द नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आणू शकतात. तू फक्त विश्वास ठेव स्वतःच्या मनावरती. आज ज्या गोष्टी तुला अशक्य वाटतायत, उद्या त्याच गोष्टी स्वतः स्वामी शक्य करून दाखवतील. भिवू नकोस, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझ्या मनावर विश्वास ठेव, तू स्वामींवर विश्वास ठेव. निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती कर. आज तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला दुःख संकट सतावतायत, उद्या तेच दुःख संकट तुझ्या आयुष्यामध्ये तुला सोपे वाटू लागतील. तर स्वामींचे विचार हे खूप अनमोल आहेत, त्यासाठी तू आज वेळ सुद्धा काढणार आहेस. पण त्यापूर्वी आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे काम करू शकतोस. कर्म आणि त्या कर्मांचे खेळ हे खूप महत्त्वाचे आहेत. कर्म आणि आपल्या भाग्याचं खेळ हे खूप महत्त्वाचं आहे आणि माणुसकीचा धर्म हे त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. माणसाला बनवली माणुसकीसाठी, पण आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त होऊन माणुसकी ही नाहीशी झाली. स्वतःवरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव. पण त्यापूर्वी एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, तो नक्कीच या कलियुगामध्ये माणुसकी जपणारा माणूस आहे. आणि या कलियुगामध्ये दुर्मिळ गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे माणसांमधून गायब झालेली माणुसकी. आणि जो माणुसकी बाळगतो तोच माणूस या कलियुगामध्ये खरा माणूस ठरतो. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, पण त्यावरूनच एक सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, या वेळेतील एकदम कडू सत्य तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, पुढे पाठी कोणी नाही, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हे जग बघता येत नाही, या जगामध्ये चालता फिरता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, त्यांच्या परिस्थितीवरती, त्यांच्या हालतवरती आणि वृद्धपणेमुळे ते काही करू शकत नाही, आज रस्त्यावरती फिरतात. आज नक्कीच कुठे ना कुठेतरी फिरत असतात, फक्त एका वेळच्या जेवणाला मिळवण्यासाठी. आज लोकांसमोर हात पसरवत असतात, फक्त एका वेळच्या जेवणाला मिळवण्यासाठी. आज स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आज स्वामींनी आपल्याला बरंच
बरंच काही दिलेलं आहे की आपण स्वतः पाहू शकतो. आपण स्वतः कमी का होईना, अगदी छोटं का होईना, पण स्वतः करू शकतो. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांना खरंच माणसाची गरज आहे, पण आज प्रत्येक वेळेच्या काळाच्या अभावामुळे प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. तर एक सर्वात मोठी संधी आहे प्रत्येक स्वामी भक्तांना सर्वांनी एकत्रित आले तर या मोहिमेला सर्वात मोठी मदत होऊ शकते. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला प्रशांत पाटील, अरुण बाबूराव शिवे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी भले कमी का होईना, पण आज या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळा काळात सुद्धा कोणीच करत नाही. तर आज तुझ्या समोर एक शेवटची विनंती हीच असेल, फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणसाने मनामध्ये ठरवला आणि या मोहिमेला पुढे नेण्याचा विचार आणला तर आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आनंद जाऊ शकतो. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये रोज दुःखच येत आहेत, तर हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे की कुठे ना कुठेतरी आपण आपल्या आयुष्यामधून थोडंसं होईना थोडंसं तरी आनंद एकामेकांना वाटलं पाहिजे. तर एक सर्वात मोठी संधी तुझ्या समोर आहे. तर या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. पण त्यापूर्वी एक शेवटची विनंती हीच आहे की दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. तर या वेळेपर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे सुंदर शब्द हे तुला कायम खोल अर्थ शिकवत राहतील. स्वामी समर्थांचे शब्द हे तुला निर्मळपणे, निस्वार्थीपणे या जगामध्ये जगायला शिकवतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे भविष्य अचानक तयार होत नाही. माणसाचं भविष्य अचानक तयार होत नाही. ते आपल्या विचारापासून सुरू होतं, ते आपल्या विचारांपासून सुरू होतं. जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं, जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं. ते शब्द पुढे कृती बनतात, ते शब्द पुढे कृती बनतात. सतत कृतींमुळे आपली सवय तयार होते, त्या सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्यातील भविष्य ठरतात, आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्याचं भविष्य ठरतात. म्हणजे चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते, चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते. एका उदाहरणात तुला सांगतो, जर राहुलने सुरुवातीच विचार केला असता, मी थोडा प्रयत्न केला तर नक्कीच सुधारू शकतो. राहुल एक मुलगा आहे जो नक्कीच विचार करत होता, पण त्या गोष्टीबद्दल विचार कधी केलाच नाही. तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता, पण त्याने तो विचार मनापासून धरलाच नाही. मी थोडा प्रयत्न केला असता तर नक्कीच सुधारू शकतो, तर त्याचे शब्द सकारात्मक झाले असते. कृतीत नियमित अभ्यास आला असता, त्यातून मेहनतीची सवय लागली असती आणि त्याचं चारित्र्य मजबूत झालं असतं. परिणाम फक्त एवढंच होतं की उज्ज्वल भविष्य झालं असतं. थोडक्यात तुला सांगतो, भविष्य घडवायचं असेल तर मोठ्या गोष्टी सुद्धा बदलायची गरज लागत नाही. फक्त विचारांपासून सुरुवात केली तरी पुरेसे आहे. फक्त ते विचार आपण मनापासून ऐकले पाहिजेत. आणि स्वामी समर्थांचे विचार हेच कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे. आणि स्वतः स्वामी म्हणतात, खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, तर मनातल्या शुद्धता आहेत. मनात चांगले विचार, चांगली
चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. पण जर मनात वाईट विचार, द्वेष, मत्सर आणि कपट असेल तर फक्त मंदिरात जाऊन पूजा केली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजेच देवापेक्षा आधी आपलं मन पवित्र असणं महत्वाचं आहे. आणि नक्कीच तुला एका उदाहरणात समजावतो. समजा सुधीर नावाचा एक माणूस आहे. बाहेरच्या भक्तीचं रूप त्याचं असं आहे, सुधीर रोज सकाळी मंदिरात जातो, देवासमोर दिवा लावतो, फुले वाहतो, मोठे मोठे मंत्र म्हणतो. लोकांना वाटतं हा माणूस फार धार्मिक आहे. आतलं वास्तव्य असं असतं. पण सुधीरच्या मनात कायम राग, हेवा आणि द्वेष भरलेला असतो. तो गरजू माणसांना मदत करत नाही, घरातल्या लोकांशी कठोर बोलतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलायला मागे पुढे पाहत नाही. परिणाम असा होतो, तो कितीही वेळा मंदिरात बसला, कितीही दिवे लावले तरी त्याचं मन अस्वस्थच राहतं, कारण हृदयातल्या मंदिरात त्याच्या अंधार आहे. आता दुसरं उदाहरण तुला एक सांगतो. सीमा नावाची एक स्त्री आहे. ती रोज मंदिरात जाऊ शकत नाही, पण ती मनापासून प्रामाणिक आहे, गरजू लोकांना मदत करते, कुणाशी वाईट बोलत नाही आणि संकटातही इतरांना धीर देते आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणसाचे चांगले विचार करते, स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगले विचार करते. ती कधी देवासमोर दिवा लावत नाही, पण तिच्या मनात कायम करुणा, प्रेम आणि सत्याचं प्रकाश आहे. त्याचं परिणाम एकच होतं की लोक तिच्यावर विश्वास ठेवतात. तिला मनक शांती मिळते, कारण तिच्या हृदयातल्या मंदिरात उजळलेलं आहे. तिच्या हृदयातलं मंदिर उजळलेलं आहे. आणि नक्कीच या गोष्टींचा निष्कर्ष एवढाच होतो, देवाला दाखवलेला दिवा महत्वाचा नाही, मनात पेटलेल्या सद्गुणाचा दिवा खरा महत्वाचा आहे. बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म. खरा धर्म. तुझं मन शुद्ध होणार, तुझे विचार शुद्ध होणार, तुझे आयुष्य शुद्ध होणार. आजपर्यंत ज्या चुका तुझ्याकडून घडलेल्या आहेत त्या चुका स्वतः स्वामी सुधारून घेणार, त्या चुका स्वतः स्वामी बदलून घेणार. तू फक्त विश्वास ठेव मनापासून आणि आज ज्या गोष्टी ऐकत आहेस त्या गोष्टी फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतील. आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्वाचे असतात. हे खूप महत्त्व असतात. हे कलियुग आहे बाळा. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार. इथे माणूस व्यसन आणि नक्कीच मोहमायेच्या पाठी धावणार. या आयुष्यामध्ये चांगली कर्म करणारी लोक सुद्धा आपल्याला फार कमी मिळतात. आज जे सगळ्यांचा चांगला विचार करतात आज त्यांच्यासोबत चांगलं घडत नाही. आज जे सगळ्यांचा चांगलं करतात आज त्यांच्यासोबत चांगलं काहीच घडत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेला सुद्धा वेळ दे, परिस्थितीला सुद्धा वेळ दे, या आयुष्याला सुद्धा वेळ दे. कारण की वेळेचं खेळ असं आहे की ते नक्कीच एका कोळशाला सुद्धा एक हिरा बनवून टाकतं आणि एका हिऱ्याला सुद्धा कोळसा बनवून टाकतो आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागत नाही. वेळेचं खेळ आहे. वेळेवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. स्वामी समर्थांचे विचार कायम तुला चांगली शिकवण देत राहतील. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींसाठी रोज थोडासा वेळ काढ. आज सुद्धा थोडासा आणखीन वेळ स्वामींसाठी काढ, कारण की याच गोष्टीत कुठे ना कुठेतरी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. हेच मुद्दे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणतील. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या विचारांकडे तर वळूयात, पण स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी रडू देणार नाहीत. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. आज तू गरिबीमुळे रडतोय, उद्या तू कर्जामुळे रडशील, परवा तू आजारामुळे रडशील, तेरवा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी गेलं असेल तू त्यासाठी रडशील. नक्कीच आज तू वेळ परिस्थितीवरती रडशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे.
अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते, तुमचा हात रिकामा करत असते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत की प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही गोष्टी घडतात त्याच्या पाठी कोणता ना कोणता तरी हेतू असतो. आज ज्या गोष्टी घडल्या, आज ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या गोष्टींनी तुला अनुभव दिले, उद्या पुन्हा त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असतील तर नक्कीच त्यासाठी तुझी तयारी पूर्णपणे असेल. ही गोष्ट तुला माहिती आहे, कारण की अनुभवानेच माणूस आयुष्य पुढे घालवतो, अनुभवानेच माणूस आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कोणीचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी परिस्थिती खराब आहे. नक्कीच तर स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटू देऊ नकोस, कारण की स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटून देऊ नकोस. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात जर तू चुकीचा नशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, कारण तो खरा असतो. त्याचा साक्षही त्याची स्वतःची वेळच देत असते. त्यामुळे तू घाबरू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत उद्या त्याच गोष्टीतून तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद मिळणार. उद्या त्याच गोष्टी नक्कीच तुला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकवून जाणार. तू जितकं गमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस, तू जितकं कमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कायम या गोष्टी लक्षात ठेव, कायम या गोष्टी लक्षात ठेव. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा स्वतः स्वामी म्हणालेले, स्वामी म्हणतात एखादी व्यक्ती जर आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून गेली, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात साथ सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो, प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जातो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. ती गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो, आणि ठेवला तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा स्वतःकडूनच ठेवावी आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामींवरती विश्वास ठेवावं, स्वामींच्या शब्दांवरती आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहावं. या जीवनामध्ये मग बघ तुझं आयुष्य किती सुरळीत चालते, तुझं आयुष्य किती सुखात चालते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. हा खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ हा स्वामींचाच असतो. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरेच महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील, स्वामी समर्थांचे शब्द आणखीन बरेच महत्त्वाचे विचार तुला सांगून जातील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचे अवतार मारण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. आपणच त्यातले एक स्वामींचे भक्त आहोत, आपणच त्यातले एक स्वामींचे सेवेकरी आहोत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच. हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, नेहमीच संकटातून बाहेर निघतात. आणि कधीही लक्षात ठेव, कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने, स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने जीवनाचे नक्कीच सार्थक होते असे मानण्यात येते आणि असे घडते सुद्धा. स्वामी समर्थ तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थ तुला कायम या जीवनामध्ये सर्व काही शिकवत राहणार. तू फक्त कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे,
आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. आज माणसाचा स्वभाव बदलत नसेल तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा, तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. आणि या गोष्टी घडत नसेल तर नक्कीच स्वामींचे विचार धरावा, स्वामींचे विचार धरावे, स्वामींचे विचार धरावे. आणि जे तू स्वामींच्या विचारांसाठी आज वेळ काढलेला आहेस नक्कीच भाग्यवंत ठरशील. कारण की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत, भिवू नकोस स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मीपणा दूर ठेवत जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. नक्कीच कोण तुझे वाईट करतोय, कोण तुझ्या वाईटावर टपलेला आहे. आज तुझी जवळची लोक तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ देत नाहीत, आज तुझी जवळची लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत उभे नाहीत. आज तू ज्यांच्यावरती विश्वास दाखवलास आज ते विश्वास करण्याच्या लायकीचे नाहीत. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत राहतात, पण यामुळेच तू खचून जाशील असे मनामध्ये शक्ती बाळगू नकोस. यामुळे तू खचून जाशील अशी विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आणू नकोस. तू आज एक स्वामी भक्त आहेस, आज तुझ्याकडे जे काही आहे स्वामींमुळे आहे. आज तुझे आयुष्य सुरळीत चाललेले आहे तर नक्कीच स्वामींचे पाया पड. आणि आज जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चाललेले आहे तर या स्वामींचा विचाराला आचरणात आण आणि बघ तुझे आयुष्य कसे बदलते. कारण की आज बऱ्याच लाखो ते करोडो स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि आज तो प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो, रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. पण तेच स्वामींनी सांगितलेले विचार आज तू ऐकत आहेस म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत आणि 100% भाग्यशाली तर ठरवणारच. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे, स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील, या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक, येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे, नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल, आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो. पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस.
तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही इथं परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूरच काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही सकारात्मक विचारांना, ज्यांचे विचार चांगलेले आहेत, त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध वाचू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात, त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले ती माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मताने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर. आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे दुःख येत असतील, सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे,
आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस, तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस, कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत, पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही, तर तुमची जास्तीत जास्त काळजी करतो. ती गोष्ट तुला समजत नाही, त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस, कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे, तो तुझी भरपूर काळजी करतो. आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार, आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस, कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल, तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे. जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील. तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. रोज स्वामींचे नाव घे. रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे. स्वामींचे स्मरण कर. स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो. संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय. पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय, पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही. हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते. आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते. ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव.
आणि आजच्या या आपल्या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते, म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असते, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार. की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा. नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील. तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच जण आहेत, बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत.
स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी, आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो. एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन. मी माझे पुढचे भविष्य सुधारीन. मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन. मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आजची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढील तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे. माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले, वाईट दिवस बघितलेले आहे, ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका.
आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा, कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. परंतु स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस, कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस, कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघ. आज ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी. या आयुष्यामध्ये तू रडतोयस कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे, जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ.
वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव. स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील. प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळात नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते. त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस. वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला
मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत, श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढे नक्की. तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढं नक्की आहे, एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतील. पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का?
नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, दुसऱ्याचं ऐका. दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत. आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत. त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत. तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय. तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच. पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही. आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढील सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस. पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये
कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया. पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस. या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील, भाग्यवंत 100% ठरशील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलाला दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही.
वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो, त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात.
स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंद
संबंधी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत. स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत. पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वतः